नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे कापूस सोयाबीन 2023 अनुदानाकरिता हेक्टरी 5,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे। तर यासाठी कोणते शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना केवायसी नाही करायची आहे याची आपण संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओत पाहणार आहे। तर लक्षात द्या, ज्या शेतकऱ्यांची लाभार्थी जे शेतकरी नमो शेतकरी यामध्ये लाभ घेतला असेल याआधी, तर त्या शेतकऱ्यांना केवायसी करायची गरज नाही। जे शेतकरी नवी असतील, ज्यांनी आता यामध्ये सातबाऱ्यामध्ये नाव नोंदवले असतील, ज्यांचे आता वारसांमध्ये नाव आलेले असतील त्यांच्या शेतकऱ्यामध्ये, तर त्याच शेतकऱ्यांना यामध्ये केवायसी करायची आहे। ज्यांना अजूनसुद्धा कधीही नमो शेतकरीचा लाभ मिळाला नाही अशाच शेतकऱ्यांना यामध्ये केवायसी करायची आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की केवायसी कशी करायची, त्यानंतर तुम्हाला जी केवायसीची लिस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला कुठून घ्यायची आहे आणि जी केवायसीची लिंक आहे ती सुद्धा तुम्हाला कुठून मिळणार आहे किंवा केवायसी करण्याकरता तुम्हाला कुठे जायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे आणि तुम्हाला जे तुमचे कृषी अधिकारी असतील ते तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ही केवायसी करणार आहे। त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे कृषी अधिकारी असतील त्यांच्या लॉग इनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल आणि तुम्हाला तुमचं जे पण नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे। शेतकऱ्याचं नाव इथे पूर्ण त्यांच्या आधार कार्डनुसार नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं नाव टाकून घ्यायचं। त्यानंतर जिथे पण तुमची शेती असेल ती शेतीचं मौजा तुम्हाला टाकायची आहे। जिथे पण तुमचं शेती आहे ते गाव टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे जे पण पीक असेल, सोयाबीन, कापूस जे काही आहे ते तुम्हाला ते टाकायचं आहे। तर माझ्याकडे सोयाबीन असल्यामुळे मी सोयाबीन टाकलेली आहे। त्यानंतर तुमच्याकडे संयुक्त शेती असेल तर संयुक्त, जर वैयक्तिक असेल तर वैयक्तिक। जर संयुक्त म्हणजे जर तुमच्या एकाच सातबाऱ्यामध्ये जर 4 भावंडांची नावे असेल तर तुम्हाला इथे संयुक्त हा ऑप्शन निवडायचा आहे। जर वैयक्तिक म्हणजे जर तुमच्या एका सातबाऱ्यामध्ये एकच नाव असेल तर तुम्हाला इथे सामायिक निवडायचा आहे। तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा जो ज्यांचं संमती घ्यायची आहे त्यासाठी सुद्धा एक खाली तुम्ही स्क्रोल डाऊन बघू शकता हा फॉर्म दिलेला आहे। या फॉर्मची मी लिंक तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो क्लिक करून तुम्ही इथे काढू शकता। आणि इथे तुम्हाला हा जो संमतीचा फॉर्म आहे हा तुम्हाला इथे भरायचा आहे। तर हा तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला ज्याच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे त्या शेतकऱ्याचे इथे नाव लिहायचं आहे, त्याच भावाचं नाव लिहायचं आहे, त्याचा अकाउंट नंबर, त्यांचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे। आधार नंबर आणि मोबाईल नंबर, अकाउंट नंबर नाही टाकायचा आहे आणि नाव टाकायचं जसं त्यांच्या याच्यामध्ये असेल। आणि बाकीच्या लोकांना इथे संमती द्यायची आहे। जे इथे कॉलम दिलेला आहे खातेदाराचे नाव, तिथे तुम्हाला इथे सर्व याच्यात त्यांची संमती घ्यायची आहे, त्यांची सह्या करायच्या आहे आणि हा फॉर्म तुम्हाला इथे द्यायचा आहे। तर हा कृषी अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे। त्यानंतर तुमचा एक सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर तुम्हाला टाकायचा आहे। जो पण तुमच्या यादीमध्ये सिरियल नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे मिळेल। तर ती कृषी अधिकाऱ्याकडे अशा प्रकारे तुम्हाला यादी मिळेल। तर इथे तुम्हाला जो पण तुमचा अनुक्रमांक असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा। लक्षात द्या, आधार कार्डला बँक लिंक असणे जरुरी आहे, कारण हे आधार DBTद्वारे तुमच्या खात्यात राज्य सरकारकडून पैसे येणार आहे। त्यामुळे आधार नंबर हा व्यवस्थितरित्या टाकायचा आहे। एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या, जर तुमचा आधार नंबर चुकला तर तुमचे पैसे येणार नाही, लक्षात द्या। तर तुम्हाला इथे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण हे टाकून घ्यायचं आहे। तर यादी तुम्हाला कशा प्रकारे असते तर ते सुद्धा दाखवून देतो। इथे तुम्हाला ही यादी आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर तुमचा इथे सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर तुमची शेतीचं शिवार जे काही असेल ते मौजा दिलेला आहे, त्यानंतर तुमचा सर्वे नंबर, खाता संख्या आणि शेतकऱ्याचे नाव आणि तुमचं जे पण पीक असेल, कापूस, सोयाबीन जे काही आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण नंबर असेल तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे ही केवायसी करायची आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। ही केवायसी तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याच्या लॉग इनमधूनच करता येणार आहे, लक्षात द्या। माई सेवा किंवा CSC सेंटरवरून तुम्हाला ही केवायसी करता येणार नाही। तर ही अशा शेतकऱ्यांना करायची आहे ज्यांना, जे नवीन शेतकरी असतील, ज्यांना नमो शेतकरीचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना ही केवायसी करायची आहे। त्यांचेच नाव या लिस्टमध्ये आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही केवायसी करायची आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना, संपूर्ण जेवढे काही शेतकरी असतील त्यांना ही अनुदान मिळणार आहे हेक्टरी 5,000 रुपये। तर अशा प्रकारे तुम्हाला ही केवायसी करायची आहे।